नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पुणे ते दिल्लीच्या ट्रेनमध्ये. ही जी दिसत आहे टोपी घातलेली मुलगी नसून मित्रांनो मुलगा आहे. खूपच एंटरटेन करत आहे दोन मुलं रेल्वे प्रवाशांना. देतो भाई अरे बस हो गया बेटा, बहुत भारी, बहुत बढ़िया मजा है यार. ये देखो बेटा, लड़के हो तुम, लड़की के कपड़े पहन के बेवकूफ ना बनाओ लोगों को. वाह ट्रेन आ गए भाई, बहुत बढ़िया के वाले देखो. हर बोगी के अंदर हमारे एक आदमी होता है प्रचार करने के लिए. भाई ये गाड़ी में ये ट्रेन के माध्यम आर्यन कंपनी की तरफ से प्रचार बता रहे, खास करके अपने दर्द के बारे में. दर्द के लिए प्रोडक्ट है भाई. देखो अपने घर के परिवारों में किसी भी भाई को दर्द की कोई तकलीफ होती है, जैसे कि सर में दर्द है, कमर में दर्द है, घुटने में दर्द है, गर्दन में दर्द है, पीठ में दर्द है, शोल्डर में दर्द है, हाथों पैरों का दर्द है. हर कोई भाई कहीं काम करता, अचानक किसी को चोट मोच लग गई या 2-3 साल का किसी का पुराना दर्द हो. भाई मैं बता रहा हूँ, अपने सर से लेके पैर की उंगली तक पूरा बॉडी के अंदर जहाँ भी कोई दर्द की तकलीफ है वो दर्द में लगा लो, दर्द कम करेगा. ऐसा प्रोडक्ट है. चलो अभी आखिरी डजन मेरे पास बचा है. ये देखो दोस्त, वाह देखो भाई, ये देखो भाई दुनिया का. अरे भाई ट्रेन के डिब्बे में जगह नहीं मिली तो इसने किया भाई देसी जुगाड़. आप देख सकते हो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नरेश महापुरे पुणेकरांच्या SMS ग्रुपवरती सरसे स्वागत करतो. पाहणार आहोत पुणे ते दिल्ली प्रवास आणि दिल्ली दर्शन. तर मित्रांनो हजरत निजामुद्दीन स्टेशनला आपण आलेलो आहे. बोल कल सुबह पनवेल निकलना है. आणि मी आणि माझा मुलगा आदेश, आम्ही दोघे असे आलेलो आहोत दिल्लीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही प्लॅटफॉर्म वरनं जाताना आता हे खालनं कोळशेची ट्रेन चालली आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत. स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे मित्रांनो आता. आणि ही मला रिक्षा दिसत आहे. पूर्वीच्या काळी आपल्या पुणे शहरामध्ये पण अशाच रिक्षा होत्या, सायकल रिक्षा म्हणतात. तर मला पण काही आवडता आला नाही, माझा छंद फोटो काढण्याचा. फोटो काढून आपलं बसून बघितली मी सायकल. बेलाच्या झाडाचं फळाचं इथं ज्यूस विकला जातो. तुम्ही पाहू शकता इथे कटिंगची दुकानं पण अशी ओपनली असतात दिल्लीमध्ये काही ठिकाणी. आणि आत्ता बसलेलो आहे आम्ही बसमध्ये आता आम्ही निघणार आहोत दिल्ली दर्शनसाठी. तर मित्रांनो खूपच छान प्रकारे अशी बस आहे. दिल्लीच्या बसेस सर्व पुण्यासारखेच आहे, AC बस आहे. आता आलेलो आहे आम्ही सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोमध्ये बसणार आहोत. खूपच दिल्लीचं ट्रॅफिक मेट्रोने कमी केलेलं आहे आणि दिल्लीमध्ये मेट्रो सक्सेस आहे, कारण की खूप ट्रॅफिक होते मित्रांनो. वाहनाची संख्या वाढल्यामुळे प्रदूषण होते. ब्लॉग बघू शकता हा माझा दिल्ली दर्शनचा मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. हे मेट्रो स्टेशनला आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही मेट्रोमध्ये बसून दिल्ली दर्शन करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे अयोध्या दर्शन पण दाखवणार आहे, काय काय झालं आमच्यासोबत. तर आम्ही मित्रांनो मेट्रो स्टेशनला आता आलेलो आहोत आणि मेट्रो स्टेशन वरनं आता मेट्रो पकडून आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे. दिल्ली सदर बाजार आणि एक सुभाषनगरमध्ये माझं एक छोटंसं काम आहे मित्रांनो. ते काम करून आपण करणार आहोत दिल्ली दर्शन. तर व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो, मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेट्रोपासून.
मित्रांनो दिल्लीमध्ये खूपच मेट्रो सक्सेस आहे मित्रांनो, कारण की दिवसेंदिवस गाडीची संख्या तिकडची वाढलेली आहे, त्याच्यामुळे मेट्रो खूपच लोक वापर करतात ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे। अरे बाजू में आ गया बेटा। Station. Doors will open on the left. Please mind the gap between the platform and the train. रेड कलर हे येऊन गेलेले स्टेशन आहेत आणि हे ग्रीन कलरचं जे स्टेशन आहे ते येणार आहे। मित्रांनो हा जो एरिया आहे हा दिल्लीमध्ये सुभाषनगर एरियामध्ये आता आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही इकडे जेवण पण करणार आहोत। आता थोडंसं काम होतं म्हणून ह्या बाजूला आलो होतो, तर जेवण पण ह्या बाजूलाच करणार आहे। हा एरिया तसा पॉश एरिया आहे थोडासा, आणि इथे तुम्हाला दिसतं दिल्लीकरांचा जुगाड कारवरती बघा ठेवलेलं आहे। प्लायला खिळे टोचवलेले आहेत, जे आपल्या गाड्यांवरती कुत्री मांजरी बसतात, तर इकडे खूप त्रास होतो म्हणून हे अशी लोक प्लायला खिळे मारून ठेवतात, कारण की कुत्री बसू नये आणि आपल्या गाडीला स्क्रॅचेस करू नये। आता पोटाची खूप भूक लागलेली, भूक भागवण्यासाठी प्रेमजी हट्टी या छोले भटुरे, पनीर छोले भटुरे नान 150 रुपयात फुल जेवण। खूप छान प्रकारे इकडे चव आहे आणि टेस्ट आहे मित्रांनो, खूप छान प्रकारे स्वस्त आणि मस्त जेवण मिळालं। चला तर आता पोटपूजा तर झाली मित्रांनो, आता आम्ही परत आमचं काम करून आलेलो आहे आता मेट्रो स्टेशनला। मेट्रो स्टेशनवरनं आता आम्ही थोडी आमच्या मित्रापासून माहिती घेतली आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत हनुमान मंदिरला। तर मित्रांनो जितका कव्हर करता येईल तेवढा मी हा व्हिडिओ कव्हर करणार आहे। तुम्ही पाहू शकता आता मेट्रो स्टेशनला आम्ही आत्ता आलेलो आहोत आणि मेट्रो आत्ता काय आमची लगेच येणार आहे मेट्रो। तर ही पाहू शकता तुम्ही इथे दिल्लीमध्ये सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक रिक्षा आहेत मित्रांनो, इलेक्ट्रिक आणि सायकल रिक्षा। आज दिल्लीमध्ये टुरिस्टला BMW वा 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 वा। तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत झेंडे बालन हनुमान मंदिर। तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि 108 फुटाची मारुतीची हनुमान बजरंगबलीची मूर्ती असून भव्य दिव्य नवसाला पावणारा असे म्हणण्यात येते। खूपच जागृत देवस्थान आहे आणि 108 फुटाची भव्य दिव्य ही मूर्ती असून आता आम्हाला नेमकं आम्ही आता लवकर आलेलो आहे, वाजलेले आहेत 3:30-4 वाजता हे उघडेल। आता स्वच्छता चालू आहे मंदिराची आणि त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन करता येणार नाही, म्हणून बाहेरनंच मुखदर्शन करून आम्ही जाणार आहोत। तर तुम्हाला बाहेरनं मी मूर्ती पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो, कशा आहे कशा पद्धतीने आहे। थोडीशी जरा लांबून आपण घेऊया मूर्तीचा फोटो व्हिडिओ, तुम्हाला पण दिसेल मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। या स्टॉपचं नाव आहे झेंडे बालन म्हणून भव्य दिव्य मारुती हनुमानची बजरंगबलीची मूर्ती आहे। खूपच छान प्रकारे इकडे रस्त्याच्या मध्ये हे मंदिर आहे आणि खूपच छान प्रकारे असे मारुतीचं छान प्रकारे दर्शन होत आहे। तुम्ही पण दर्शन घेऊ शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो। आता आम्ही दर्शन घेतलं आणि थोडं लांबून व्हिडिओ काढूया पूर्ण, म्हणून थोडंसं तुम्हाला पण दाखवतोय मी जितका कव्हर करता येईल तेवढा। आणि तुम्ही पाहू शकता 108 फुटाची हनुमानाची बजरंगबलीची ही मूर्ती असून खूपच छान प्रकारे अशी दर्शनची व्यवस्था केलेली आहे इकडे। पण आम्हाला वेळेचं बंधन असल्यामुळे आम्हाला काही थांबता येणार नाही 4 वाजेपर्यंत, त्याच्यामुळे आम्ही बाहेरनंच मुखदर्शन आणि दर्शन घेऊन निघत आहोत। तर अशा प्रकारे ही मूर्ती असून इथे भक्त या मंदिराला भेट देत आतुरतेने येत असतात आणि भक्तिभाव। आम्हाला अयोध्येला पण दर्शन घेण्यासाठी जायचं आहे, गेट ऑफ इंडियाला पण जायचं आहे, पूर्ण नियोजन केलं। सदर बाजार मध्ये पण आम्ही फिरणार आहोत, तिकडे पण व्हिडिओ बनवायचा आमचं प्लॅनिंग आहे। नियोजन केलं असल्यामुळे नियोजनपूर्वकच आम्हाला वेळेचं पालन करावे लागणार आहे, नाहीतर उशीर झाल्यानंतर हॉटेलमध्ये थांबावं लागेल। जय श्रीराम जय हनुमान बोलो बजरंगबली की जय श्रीराम जय हनुमान। श्री माता वैष्णोदेवी ही पण इथं पवित्र गुफा आहे
इकडे तुम्ही दर्शन करू शकता. खूपच छान मंदिर असे आहे हे. खूपच छान आणि जागृत देवस्थान आहे. तर वाट कसली बघताय तुम्ही पण प्लॅनिंग करून या फिरायला. वालन मेट्रो स्टेशनला परत आम्ही आता आलेलो आहे आणि इकडनं आता मेट्रो पकडणार आहोत आम्ही सदर बाजारसाठी. सदर बाजारमध्ये थोडीशी जरा माहिती घेणार आहोत आणि फिरणार आहोत सदर बाजारमध्ये. तर आता आम्ही सदर बाजार जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि हा रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आहे मित्रांनो. इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसण्याचा पहिल्यांदाच हा माझा प्रवास आहे. फर्स्ट टाईम इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसलो आहे आणि आता आम्ही प्रवास करतो आहे सदर बाजारसाठी. सदर बाजारमध्ये खूपच होलसेल म्हणजे मार्केट आहे मोठं गजबजलेलं आणि भारतामध्ये म्हटलं जाणार तर एक नंबरचं मार्केट सगळ्यात स्वस्त म्हटलं तर सदर बाजार म्हटलं जातं असं. तुम्ही पाहू शकता इकडे फक्त तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षाच दिसणार जास्त. जिकडे बघणार ते माल वाहतुकी असू नाही तर पॅसेंजर वाहतूक करणारे असू आणि सायकल रिक्षा पण आहेत मित्रांनो इथं भरपूर. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही सायकल रिक्षा आत्ता गेली. ही इलेक्ट्रिक रिक्षा किती दिसतं ते. मग हे पुढचं फ्युचर मला तर असं डोळ्यासमोर दिसतं. हे पुण्यामध्ये पण काही वर्षानंतर हे असंच होणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे जवळजवळ सदर बाजार जवळच. तर तुम्हाला मार्केट पण दाखवतो. हे पहा 12 मित्रांनो कडक उन्हामध्ये लिंबू सरबतची गाडी दिसलेली आहे. लिंबू सरबतला इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच छान असं हे लिंबूचं लेमन ज्यूस आहे. लिंबू सरबतच बोलूया पण मजा बोलायचं झालं की पूर्णपणे बर्फ मजा ह्या लिंबू पाण्यामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा पण टाकलेला आहे बहुतेक. पण पिण्यासाठी तर एकदम उन्हाळ्यामधून आल्यानंतर असं वाटतं की 4-5 ग्लास पिऊन टाकावे. पूर्णपणे बर्फ आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही लिंबू पाणी दिल्लीचं घेत आहोत. तर खूपच छान अशी टेस्ट आहे मित्रांनो. हे पाहू शकता अननस 10 रुपये प्लेट. तर हे अननस असे कापून ठेवले जातात आणि 10 रुपयाला प्लेट दिली जाते. थोडं आम्ही लिंबू पाण्यासोबत हे पण ट्राय केलं. तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये जी गदा दिसते मित्रांनो फक्त आणि फक्त 3000 रुपये. मित्रांनो सदर बाजारमधला हा जो एरिया आहे हा पार्लरचं साहित्य मिळण्याचं खूपच आणि लग्नामध्ये बर्थडेमध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये आणि इतर कार्यक्रमामध्ये काही रिसेप्शन होलसेल भावामध्ये जे गिफ्ट आयटम्स वगैरे लागतात ते सगळे इकडे मिळतं. तर पाहू शकता तुम्ही शादी लागणारे गिफ्ट कार्ड मेहंदी डेकोरेशन दीपावलीमध्ये आम्ही लागणार आहोत. सदर बाजार फिरलो आणि पाय पूर्णपणे असे जाम झालेले आहेत. आदेश पूर्ण झोपलेला आहे दमून गेलेला आहे आदेश आणि तुम्ही पाहू शकता डुकल्या खात आहे आदेश आणि त्याला मी आता कसं हँडल करून गाडीमध्ये रिक्षामध्ये बसून आम्ही आता मेट्रो स्टेशनला जाणार आहोत आणि तिकडनं मेट्रो पकडून आम्हाला जायचे आहे आता इंडिया गेट. भारताचं इंडिया गेट बघणार आहोत आणि आदेशला पण तिथं डर्ट बाईक चालवायची आहे. पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. मेट्रो स्टेशनला आलोय व्हिडिओमध्ये बनून राहा. थोड्याच वेळात लगेच मिळूया. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत इंडिया गेटला. तर इंडिया गेटला तुम्ही इकडचं दृश्य पाहू शकता. खूपच छान प्रकारे असे फुटपाथवर लोक फिरत आहेत. पाणी आहेत समोर पाणी पाहू शकता. इथे खाण्यासाठी एकदम छान प्रकारे स्टॉल्स आहेत. खेळण्यासाठी मोठी स्पेस आहे. खूपच छान असा सीन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. खूपच इथे पर्यटक भेट द्यायला आलेले आहेत. आता तर आपण इकडे आहोत आणि आपल्याला पलीकडे गेट ऑफ इंडिया हा दिसत आहे. तुम्हाला आता पलीकडचा पण सीन मी दाखवणार आहे मित्रांनो. तर चला तर मग आपण जाऊया पलीकडे जाण्यासाठी. मित्रांनो आता आपण अलीकडे आहे तर सभेमधून पलीकडे जाऊन आपण गेट ऑफ इंडिया बघूया.
मित्रांनो, इंडिया गेटचे 1931 मध्ये उद्घाटन झाले. इंडिया गेटची निर्मिती इंग्रजांनी केली होती. 1914 ते 1921 या काळात झालेले पहिले महायुद्ध, तिसऱ्या अँग्लो अफगाणिस्तान युद्धात ज्या ब्रिटिश भारतीय सैनिकांनी जीव गमावला लागला होता, त्यांच्या सन्मानार्थ ब्रिटिश सरकारने हे स्मारक उभारले होते. या युद्धामध्ये भारताच्या 80,000पेक्षा जास्त सैनिक हुतात्मा झाले होते. 20व्या शतकातील महान ब्रिटिश वास्तुरचनाकार एडविन लुटन्स यांनी इंडिया गेटचे आरेखन केले होते. त्यांची ही पायाभरणी 10 फेब्रुवारी 1921 रोजी झाली होती. 10 वर्षांनी त्यांचे बांधकाम पूर्ण झाले होऊन 12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आर्यविन यांनी इंडिया गेटचे उद्घाटन केले होते. अमर जवान ज्योती डिसेंबर 1971 मध्ये भारत व पाकिस्तान युद्ध झाले होते. 3 ते 16 डिसेंबर चाललेल्या या युद्धामध्ये पाकिस्तानाला शरणगती पत्करावी लागली होती. पण या युद्धात भारताचे अनेक जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते आणि त्या जवानाच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला होता. यानंतर इंडिया गेटच्या खाली काळ्या संगमरवरती स्मारक तयार करण्यात आले. त्यावर अमर जवान ज्योती असे शब्द कोरण्यात आले आहेत. स्मारकावर L1A1 ही स्वयंचलित रायफल ठेवलेली आहे. या रायफलवर जवानाचे हेल्मेटही ठेवलेले आहे. या स्मारकाचे उद्घाटन 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. या स्मारकातील ही ज्योती गेल्या 50 वर्षापासून तेवत आहे. एका अहवालानुसार ही ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी 2006 पर्यंत LPG वापर होता. नंतर CNGचा वापर होऊ लागला. राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेट जवळ 40 एकर क्षेत्रावर राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार केले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात झालेल्या वेगवेगळ्या युद्धे आणि विविध घटनांमध्ये हुतात्मा झालेल्या 26,000 जवानांच्या नावे या स्मारकावर लिहिले आहेत. त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केले आहे. तर अशी आहे इंडिया गेटची उभारणी. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का. बाइक चलाता है वो स्प्लेंडर. बेटे बेटे मौज कर दी. हाँ मौज कर दी. वाह बेटे वाह. अरे वाह शेर वो तुम तो बड़े हैवी ड्रायव्हर है भाई. आदेशला मिळालेले आहे डर्ट बाईक आणि आदेश खूप खुश झालेला आहे. खूपच छान प्रकारे आदेश असा गाडी चालवत गेलेला आहे आणि गाडी चालवून येत आहे. आज पहिल्यांदाच बघतोय त्याला गाडी चालवताना. हाँ मौज कर दी. वाह बेटे वाह. अरे वाह शेर वो तुम तो बड़े हैवी ड्राइवर है भाई. अरे कहाँ पर गया ये भैया? गाड़ी लेके जाएगा पूना, गाड़ी लेके मुझे भी छोड़ के जाएगा यहीं पे. देखो जरा आ रहा है क्या? अरे दिख नहीं रहा भैया. देखो कहाँ पर गया ये गाड़ी लेके. अरे भैया कहाँ पर है? दिख नहीं रहा यार. ये लड़का कहाँ पर गया क्या मालूम यार हमारा. अरे आ गया आ गया आ गया आ गया. अरे धीरे धीरे. कंट्रोल कंट्रोल. बस ये बाबूराव का स्टाइल है. तुले कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मोठा बनेल म्हणून हा व्हिडिओ इकडेच थांबवण्यात येणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण अयोध्याच्या व्हिडिओमध्ये. तो दुसरा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. इंडिया गेट से हम अभी निकले हैं निजामुद्दीन रेलवे स्टेशन. ऑटो में सफ़र कर रहे हैं. आदेश का बाइक राइड हो गया है और अभी हम अयोध्या के लिए ट्रेन पकड़ने वाले हैं. निजामुद्दीन से डायरेक्ट ट्रेन है होता है बोल रहे हैं. ये पता करेंगे कितने बजे ट्रेन है क्या है. मिलते हैं हम छोटे से
ट्रैफिक खत्म होने के बाद में हम आपको दिखाते हैं। और कितना कमा लेते हैं आप दिन भर में? अभी वो इलेक्ट्रिक ऑटो आ गया ना दिल्ली में, उसकी वजह से धंधे में परिणाम हुआ है। फिर भी कितना होता है दिन में? 200-300 रुपये नहीं बच पाता है। अरे बाप, हमारे पुणे में भी ये हाल है, बहुत लफड़ा चालू है।